गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला सकाळचं काम झालं. बऱ्याच जणांना वाटत असेल कुठे आज सकाळनं व्हिडिओ काय झाले, रात्री इथंच मुक्कामाला होतो, होय उशीर झाला, ये इकडं असं व्हायचं दिसा नाही. आता सगळं आवरलं मस्तपैकी, बायका पण कामाला आल्यात, सगळे कामाला लागलेत, सगळं चाललंय. आता वाजले 10 आणि आमचं काम चालू झालेलं आहे सगळं सकाळचं. 8 नाही 7:30 वाजल्यापासून चालू होतंय सगळं. पुसणं, झाडणं, सगळं व्यवस्थित करणं, टेबल पुसून घेणं, लावून ठेवणं. सकाळचं रात्रीचं सगळं हे केलेलं असतं ते परत न लावून स्वच्छ पुसून काय करते कपडे सुती आपले. बरं आता तिच्याकडे काम आहे सकाळचं ती, आणि माझं इकडं तर चाललेलं आहे. मस्तपैकी चहा करून पेलो. होय तू नाही घेतला? मी नाही दुधाचा पेल. तिला दुधाचा चहा आवडत नाही. आम्ही तिला लागतो ब्लॅक टी, पण मग अशी काय झालं लक्षातच नाही. त्यात दूध आधीच मी गरम करायला ठेवलं होतं. चला ये वाटेल मी बरं सगळे ज्याचे त्याच्या आपापले काम चालू झाले. किती वेळ आहे म्हण? 10 मिनिटं. म्हणजे कसं जेवण करायला, नाहीतर आम्हाला पार्सल मागवावं लागायचं. कसं तुमच्या हॉटेलमध्ये काय जेवायला ही होतंय का नाही, तर आम्ही आपलं पार्सल आणतो. तयारी चालू आहे सगळ्यांची. आता इथं सगळं स्वच्छ काढलंय, झाडून ही करून काढलं. आता हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचंय. इथं कांदा चिरून ठेवलाय वे, त्यांचं वरचं सगळं हे चाललं होतं. सगळ्यांना सगळी कामं लावून व्यवस्थित. माझा अवतार अजून नीट करायचा राहिला, उघडायचं राहिले. सगळं केबिन व्यवस्थित पुसायची, लावायचं सगळं. ह्या भैयाला विचार, भैयाला हे ना. होय रे भैया, ते फरशी पुसायचं कुठं ठेवलंय? या तो घेऊन गेलता, इकडं आहे का बघा. सकाळी सगळ्यांची कामं असते, ती घरची कामं कशी वेगळी, हितली वेगळी. घरच्या कामांना काय लय वेगवेगळं हे आहे. रात्री काय घरी गेलो नव्हतो, त्याच्यामुळं रात्री पोरच फक्त घरी गेले. अण्णा, ज्ञानेश्वरी आणि ह्यांची पोरं अजून इकडं उघडायचं चाललंय. सगळी साफसफाई केल्याशिवाय सकाळचं काय हे करत नाही आम्ही. डोळं घेऊन असं पार हे झालं तर थोडंसं व्हायचं, ताण पडतोय जीवाला. आजारी असल्यामुळे सगळं हे होतं. मटण शिजाय घालायची तिकडं तयारी, म्हणजे ते घातलेलं आहे शिजायला. सगळ्यांचं डिस्कशन चाललेलं आहे सकाळी. कुठं काय अजून भाकरीला बायका नाहीत आलेल्या, दोघी तिघी आल्यात, अजून यायच्या राहिल्या त्या. तेव्हा बाकी सगळं करावं लागतं, सगळं साफसफाई, झाडून झुडून सगळं परत नवीन करून घेतलंय. तुम्हाला काल दाखवायचं राहिलं होतं. इकडे पटांगणात ही टाकी, वॉश बेसिन, हे सगळं नवीन का आणलं केलं. राहिलं होतं करायचं, बरं दिवस झाले हॉटेल चालू केल्यापासून. आणि इकडं गवत काढायचं चालू, निम्म काढलंय आणि निम्म काढायचं राहिलं. इकडं ते कॉटेज बनवण्यासाठी आणलंय, सगळं आणून ठेवलंय सामान. पण त्या गवतात काही करता येत नाही, ते गवत पण काढावं लागतं. आणि इकडं मुलांना खेळण्यासाठी पण सगळी सोय आहे. झोका परत ते वही असं सगळं छान आहे, काय अडचण नाही. आणि हे सगळं पॅक का केलं तर वारं पण खूप लागायचं. परत न पाऊस आल्यावरती उंच आहे ना, मग ते पाणी पण आत यायचं. पाण्यात नाही अजून हे केलं, पण हे वारं, ही हवा जेवण करायला बसल्यावरती मग हे प्रॉब्लेम यायचे, म्हणून हे सगळं केलेलं आहे. चला असू द्या, एक असाच काढलाय व्हिडिओ. चला हे आवडते आता, हे पुसून हे करून काढावं लागतं. लवकर सगळं व्यवस्थित मांडायचं ठेवलेलं असतं खाली. ऋतू गेली वरती, तिथं चाललंय तिचं वरचं काम. तर हे आपल्या माझ्याकडं असतं, त्यामुळे जिथं ज्यावेळेस मुक्कामाला असतं त्यावेळेस सगळीकडे आवरावं लागतं. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.